आता बातम्या विस्तारानं। आयकर विभागाची कार्यपद्धती बदलत असून केवळ दंड करणारं हे खातं राहिलं नसून करदात्यांना सेवा देणारं खातं बनलंय। संगणकीकृत प्रणालीमुळे सुलभता आली असली तरी त्यामुळे आपसुकच सर्व व्यवहारांची माहिती आयकर विभागाला मिळते। त्यामुळे लपवालपवी न करता उत्पन्नानुसार योग्य कराचा भरणा करा असा सूचक इशारा प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशु जैन यांनी आज दिला। व्यापारी उद्योजक संघटना आणि आयकर विभागाच्या वतीने कोल्हापुरात पार पडलेल्या संयुक्त बैठकीमध्ये ते बोलत होते। पुणे विभागाला 66,000 कोटींचं कर संकलन उद्दिष्ट असताना आजवर केवळ 50% कर गोळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे। ICAI कोल्हापूर शाखेच्या पुढाकारानं आयकर विभाग आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील व्यापारी उद्योजक संघटना पदाधिकारी यांची आज संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। दाभोळकर कॉर्नर इथल्या ICAI भवनमध्ये प्रधान मुख्य आयकर आयुक्त आशु जैन यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जैन यांचं स्वागत केलं। ICAIच्या नवीन महाजन यांनी बैठक घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं। मुख्य आयकर आयुक्त ML कर्माकर यांनी आशु जैन यांच्या कार्याची माहिती दिली। जैन यांनी उत्तर प्रदेशमध्ये इतिहासातील सर्वाधिक धाडीचं सत्र राबवल्याचं त्यांनी सांगितलं। पुणे विभागाअंतर्गत कर संकलनाचं उद्दिष्ट आणि सध्या गोळा झालेला आयकर यामध्ये मोठी तफावत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। प्रधान मुख्य आयकर आयुक्त जैन म्हणाले, या पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर प्रथम कोल्हापुरात येऊन श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन कामकाजाला सुरुवात केली। पुणे आयकर विभाग संपूर्ण देशात अग्रेसर असून या विभागातील कर संकलनाच्या आकडेवारीवरून देशातील कर गोळा होण्याचं प्रमाण समजतं। गेल्या काही वर्षात आयकर विभागानं कार्यपद्धती बदलली असून केवळ दंड करून कर गोळा करण्यापेक्षा करदात्यांना सेवा देण्यावर भर दिला जातोय। सर्व करदात्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक संगणक प्रणाली वापरली जाते, त्यामुळे कामकाजात सुटसुटीतपणा आला। पण दुसरीकडे या प्रणालीमुळे सर्व छोट्या मोठ्या व्यवहारांची तपशीलवार माहिती विभागाकडे गोळा होते। त्यामुळे एखाद्याचं उत्पन्न किती आहे, तो ते किती दाखवतो आणि त्यावर किती कर भरतो हे तर समजतंच, पण त्यानं किती लपवालपवी केली आहे याचाही डाटा मिळतो। म्हणूनच करदात्यांनी योग्य कर भरून सहकार्य करावं असा सूचक इशारा जैन यांनी दिला। कंप्यूटराइजेशन से जहां एक तरफ टैक्स पेयर को बहुत सुविधा हुई है, रिटर्न फाइल करने में बहुत आसानी है, रिफंड तुरंत मिल जाता है। असेसमेंट की प्रक्रिया भी कर रहे हैं जिसमें कि अब करदाता को विभाग में नहीं आना पड़ेगा और घर बैठे ही असेसमेंट हो जाएगा। परंतु दूसरी तरफ करदाता को आसानी के साथ साथ दूसरी तरफ यह भी है कि विभाग के पास सारा डेटा है। कोई भी जो भी आप कोई ट्रांजैक्शन करते हैं उसका सारा डेटा कलेक्ट होकर के हमारे कंप्यूटर में आता रहता है और उसकी एनालिसिस भी अब हम लोग कर रहे हैं। विभाग के लिए भी बहुत सुविधा हो गई है कि जहाँ भी कहीं कर नहीं दिया जा रहा हो उसका पूरा लिस्ट हम लोग कंप्यूटर से निकाल सकते हैं। ये डाटा कभी कभी इस्तेमाल भी किया जाता है, नोटिस भी पहुंचता है और कार्रवाइयाँ भी होती हैं, तो उसकी ज़रूरत ना पड़े, अपने आप से ही सब लोग अपना टैक्स देते रहें। गेल्या वर्षी देशभरातून 10 लाख कोटी इतका आयकर गोळा झाला होता। यंदा 11,50,000 कोटीचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे आयकर विभाग आता खऱ्या अर्थानं कार्यरत होईल असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली। नोटीस लागू करण्यासाठी आता संगणकीकृत प्रणाली असल्यानं कालबद्ध पद्धतीनं आयकर विभागाच्या नोटिसा निघत राहतील असं त्यांनी नमूद केलं। गेल्या 2 वर्षात आयकरदात्यांची संख्या 3 कोटीहून 6 कोटी झाली आहे, पण त्यात मोठी वाढ अपेक्षित असल्याचं जैन यांनी सांगितलं। आयकर अपील आयुक्त SB मोरे यांनी मनोगत व्यक्त केलं। बैठकीला राजू पाटील, लक्ष्मीदास पटेल, भरत ओसवाल, महेश यादव, संजय शेटे, हरिश्चंद्र धोत्रे, PR दोशी, संजय तगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।